रोहिदास पाटील अर्थात दाजी खानदेशातील एक असं नाव ज्यानं आपल्या कर्तृत्वानं आणि जिद्दीनं खानदेशचा चेहरा मोहराच बदलला. दिलेला शब्द पूर्ण करण्यासोबतच जनतेचा विश्वास संपादित केला आणि या मातीची प्रतिष्ठाही राखली. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि व्यक्तिमत्वाबद्दल सांगतायत वरिष्ठ पत्रकार श्री प्रताप आसपे. रोहिदास पाटील हे त्यांनी खूप वेगवेगळी खाती हाताळली आणि विशेषतः असं आहे की त्यांचा अभ्यास वेगवेगळ्या विषयाचा खूप सखोल होता. उदाहरणार्थ शेती असेल, रेव्हेन्यू असेल, होम असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा आणखीन कुठले वेगवेगळे विषय असतील, या संबंधातला त्यांचा बराच खोलवर अभ्यास. सहकार होता, सहकारामधला तर त्यांना प्रत्यक्ष अनुभव पण होता आणि त्यामुळं असं आहे की त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सहकारी चळवळीतनं ते आलेले होते. त्यांना राजकीय वारसा होता, त्यामुळं त्यांची एक पक्की अशी वैचारिक बैठक होती. त्यांचे दृष्टिकोन ठरलेले होते. म्हणजे वैचारिक बाबतीमध्ये त्यांनी कधी कोणाशी तडजोड केल्याचं आठवत नाही या सगळ्याच्यामध्ये. पण आणि अत्यंत कार्यक्षम आणि चोख कारभार त्यांचा होता. त्यांच्यावर कधी तसे आरोप प्रत्यारोप पण फारसे कधी झालेले नाहीत आणि कामाला चोख होते. अत्यंत कर्तबगार असे मंत्री म्हणून त्यांचं इमेज राहिलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या खात्यावर त्यांची पकड होती. त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी अगदी शेवटच्यापर्यंत कशी होते याच्यावर त्यांचं खूप बारकाईने लक्ष असायचं. हे आपण योजना तयार करतो आणि योजनेचे लाभ लोकांपर्यंत जातात की नाही याची पुरेपूर काळजी ते घेत असत त्या सगळ्या काळामध्ये. म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये तसं त्यांची गट तट ह्याचे राजकारण होतंच, परंतु त्यांनी एक वेगळेपण त्यांचा संबंध असं होतं की त्यांनी सहकाराच्या क्षेत्रामधून म्हणजे जेव्हा सूतगिरणी असेल, जेव्हा दूध संघ असतील किंवा मेडिकल कॉलेज असेल किंवा आणखीन काय असेल, या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते खूप मोठ्या संस्था आपल्या धुळ्यामध्ये उभा केल्या, मतदारसंघाच्या बाहेर. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांचा एक दबदबा होता आणि कायम तो राहिला. आणि राजकारणामध्ये तुमचा दबदबा नंतर कायम राहतोच असत नाही, परंतु काम जे असतं ते काम मात्र कायम राहतं आणि ते काम त्यांचं अजूनही तिथे आहे. आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या संबंध कामाबद्दल तसं तिथं म्हणजे लोकोपयोगी कामं जी केली त्याबद्दल लोक आदरानंच बोलतात त्या सगळ्याच्या.